नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींची मूर्ती, परवाच्या एका व्हिडिओमध्ये आपण बघितलं की जर स्वामींची मूर्ती घरामध्ये असेल किंवा फोटो घरामध्ये असेल तर कोणत्या सेवा आपण केल्या पाहिजेत, कोणत्या 5 गोष्टी आपल्या घरामध्ये रोजच्या रोज घडल्याच पाहिजेत. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जर स्वामींची मूर्ती घरात असेल किंवा फोटो घरात असेल तर रोज पूजा कशी झाली पाहिजे किंवा पूजा म्हणण्यापेक्षा म्हणजे आपण रोज पूजा तर करतोच, पण अभिषेक करत असताना बघा काही स्वामी भक्त असे आहेत की रोज स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक करत असतात. काही जण दर गुरुवारी अभिषेक करत असतात. पण अभिषेक करत असताना कोणती काळजी घ्यावी, अभिषेक करत असताना कोणते पदार्थ वापरावेत, पंचामृत कसं तयार करावं, अभिषेक करत असताना कोणते मंत्र बोलावेत, या सगळ्याबद्दलची डिटेल माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि मूर्ती नसेल तर फोटोची पूजा कशी करावी ही सगळी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघा, जर तुमच्या घरामध्ये सगळ्यात पहिले तर मूर्तीविषयी आपण बोलू, तर तुमच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती असेल तर अर्थात पहिल्यांदा देवपूजा करत असतानाच आपण रोज त्यांची पंचोपचार पद्धतीने पूजा करत असतो. आणि सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो की महाराजांच्या मूर्ती असो, फोटो असो, कधीही महाराजांना हळद कुंकू अजिबात लावायचं नाही. महाराजांना चंदनाचा टिळा लावावा किंवा अष्टगंधाचा टिळा लावावा. तर हे झालं महाराजांची महाराजांना काय लावावं. हळद कुंकू कधीही महाराजांना लावू नये. त्याचबरोबर बऱ्याच ताईंचा असा गैरसमज आहे की स्वामींना जास्वंदाचं फूल अर्पण करू नये. तर असं अजिबात नाही. असं कुठेही लिहिलेलं पण नाही, कुठे काही नाही. महाराजांना सगळी फुले अर्पण केली तरी चालतील. बरेच म्हणजे मी एक छोटासा शॉर्ट व्हिडिओ एकदा शेअर केला होता. त्यामध्ये मी महाराजांना जास्वंदाचं फूल अर्पण केलं होतं. तर त्या व्हिडिओला 1-2 ताईंच्या कमेंट्स आल्या की ताई, जास्वंदाचं फूल महाराजांना कधीही अर्पण करू नये. तर असं अजिबात नाही. बघा, आपले महाराज अगदी साधेभोळे आहेत. प्रत्येक फूल त्यांना आवडतं. प्रत्येक गोष्ट त्यांनी निर्माण केलेली आहे. आणि असं नाही की स्वतः निर्माण केलेली गोष्ट त्यांनाच अप्रिय आहे, तर असं अजिबात नाही. प्रत्येक फूल त्यांना अर्पण करू शकता. त्यात महाराजांना सगळ्यात आवडणारं फूल म्हणजे सोनचाफा. तर बघा, महाराजांना सोनचाफ्याचं फूल अतिशय प्रिय आहे. तर ते जर तुम्हाला मिळालं तर रोज तुम्ही महाराजांना सोनचाफ्याचं फूल अर्पण करा. तर आता हे झालं महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक कसा करावा. बघा, सगळ्यात पहिले तर रोज तुम्ही अभिषेक करू शकता. रोज म्हणजे रोज तुमची इच्छा असेल ना तर महाराजांना रोज तुम्ही पाण्याचा अभिषेक करू शकता, पंचामृताचा अभिषेक करू शकता. आता ताई, रोज पंचामृताचा अभिषेक करायचा का? तर नाही. तुमची इच्छा असेल तर तुम्ही दर गुरुवारी पंचामृताचा अभिषेक करू शकता आणि रोज तुम्ही पाण्याचा अभिषेक देखील करू शकता. फक्त आता जास्त काही वेळ लागते, 2 मिनटं लागतात. बघा, रोज तुम्ही श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्र बोलत बोलत तुम्हाला पाण्याचा अभिषेक करायचा आहे. जर तुम्हाला रोज अभिषेक करायला जमत नसेल, वेळ नसेल, तर तुम्ही महाराजांची मूर्ती जी आहे ती स्वच्छ पुसून घ्यायची आणि त्यानंतर पंचोपचार पद्धतीने पूजा करायची. तर अशा प्रकारे देखील करू शकता. रोज अभिषेक करायला जमत नसेल तर आठवड्यातून एकदा तरी अभिषेक करावा, नक्की करा. आणि महाराजांची मूर्ती जर घरात असेल तर त्या मूर्तीवरती अभिषेक होणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर त्याचबरोबर आता गुरुवारच्या दिवशी जर पंचामृताने अभिषेक करणार असाल, आता अभिषेक केलेलं पाणी काय करावं किंवा पंचामृताचा जो अभिषेक केलेला जे पंचामृत आहे त्याचं काय करावं, ही सगळी माहिती आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर आता पंचामृत करत असताना बऱ्याच ताईंच्या मनात एक असा म्हणजे संभ्रम आहे की म्हणजे बऱ्याच ताई ही चूक करतात, पण ही चूक चुकूनही करू नये. बघा, पंचामृत कसं तयार करावं. तर महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक करत असताना मग तुम्ही रोज करा किंवा गुरुवारी अभिषेक करा, पण पंचामृत ज्यावेळी तुम्ही तयार करत असता त्यावेळी असा एक पदार्थ आहे जो पदार्थ पंचामृतामध्ये कधीही वापरू नये. ही चूक मी स्वतः करत होते, पण ज्यावेळी मला केंद्रामध्ये समजलं त्यावेळीपासून मी ही चूक अजिबात करत नाही. किंवा ज्या
ताई ही चुकत त्यांनाही मी सांगत असते की अशा प्रकारे तुम्ही पंचामृत तयार करा. तर पंचामृत तयार करत असताना कोणते 5 पदार्थ वापरले पाहिजेत, ही सुद्धा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तर तुम्ही गुरुवारी अभिषेक करा, रोज करा, पण पंचामृत करत असताना दूध, दही, मध, साखर आणि तूप ह्या 5 गोष्टींनीच पंचामृत तयार केलं जातं. लक्षात घ्या, परत एकदा सांगते, पंचामृत तयार करत असताना दूध, दही, तूप, मध आणि साखर ह्या 5 गोष्टींनीच पंचामृत तयार होतं आणि ह्या 5 गोष्टींनी पदार्थांनी मिळून केलेलं पंचामृतानेच महाराजांच्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे. आता बऱ्याच ताई चूक काय करतात, तर बघा पंचामृतामध्ये कधीकधी केळीचा समावेश केला जातो, पण ही पूर्णपणे चुकीची गोष्ट आहे. पंचामृतामध्ये कधीही केळीचा समावेश करू नये. ज्यावेळी आपण एखाद्या मूर्तीवरती अभिषेक करणार असतो त्यावेळी कधीही त्यामध्ये केळाचा समावेश करू नये. एखाद्या वेळी आपण प्रसादाला ज्यावेळी पंचामृत करत असतो, जसं की सत्यनारायण पूजा आपल्या घरामध्ये असते त्यावेळी आपण पंचामृत करत असतो, त्यावेळी त्यामध्ये केळाचा समावेश केला तरी चालेल. पण एखाद्या मूर्तीवरती, देवी देवतांच्या मूर्तीवरती अभिषेक करत असताना केळीचा समावेश कधीही करू नये. तर मूर्तीवरती अभिषेक करत असताना दूध, दही, तूप, मध आणि साखर ह्या 5 गोष्टींनीच पंचामृत तयार होतं आणि या 5 गोष्टींनी तयार झालेल्या पंचामृतानेच तुम्हाला महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे किंवा कोणत्याही देवी देवतांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. तर बऱ्याच ताईंनी मला म्हणजे कमेंट केली होती की ताई आम्ही केळीचा समावेश करतो, तर ही पूर्णपणे चुकीची गोष्ट आहे. आतापासून ही चूक तुम्ही करू नका. ह्या गोष्टी नक्की फॉलो करा. तर आता ज्यावेळी आपण अभिषेक करत असतो, मग तुम्ही गुरुवारी करा किंवा रोज करा, त्या पंचामृताचं काय करायचं किंवा त्या अभिषेक केलेल्या पाण्याचं काय करायचं किंवा जे पंचामृतानं आपण अभिषेक करतो त्याचं काय करायचं. तर बघा, जे काही अभिषेक केलेलं पंचामृत आहे ते आपण प्रत्येक घरातल्या प्रत्येकाने तुम्हाला थोडं थोडं प्रसाद म्हणून प्राशन करायचं आहे. तुम्ही झाडाला घालायचं नाही किंवा जर एखाद्या वेळेस जास्त झालं किंवा म्हणजे सगळ्यांना वाटून थोडंसं जास्त झालं तर तुम्ही झाडाला अर्पण करू शकता. तुळशीला चुकूनही घालायचं नाही. अभिषेक केला पंचामृत म्हणजे अभिषेकाचं जे काही पंचामृत आहे, पाणी आहे, ते सगळ्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाने थोडं थोडं तीर्थ म्हणून किंवा प्रसाद म्हणून ते प्राशन करायचं आहे. एखाद्या वेळेस जर पाणी जास्त राहिलं अभिषेकाचं तर तुमच्या घरामध्ये ते शिंपडायचं आहे. आता प्रत्येक घरातल्या प्रत्येक रूममध्ये तुम्हाला प्रत्येक 4 कोपऱ्यामध्ये थोडं थोडं शिंपडायचं आहे. मी पाण्याचं सांगते, पंचामृताचं नाही. जर तुम्ही पाण्याचा अभिषेक करत असाल आणि थोडं थोडं पाणी सगळ्यांनी प्राशन करून थोडं पाणी उरलं असेल तर तुम्ही ते पाणी जे आहे ते थोडं थोडं तुमच्या घरामध्ये शिंपडायचं आहे. याने आपल्या घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे ते दूर होते, घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहते, त्याचबरोबर घरातील वाईट शक्ती निघून जाण्यास मदत होते. त्याचबरोबर जर पाणी थोडं उरलं असेल तर ते तुम्ही झाडाला घालू शकता. तुळशीला चुकूनही घालायचं नाही. त्याचबरोबर पंचामृताचं सुद्धा तसंच आहे. पंचामृतसुद्धा तुम्ही प्रत्येक सदस्याने थोडं थोडं खायचं आहे. जर शिल्लक राहिलं तर तुम्ही झाडाला घालू शकता. तुळशीला चुकूनही घालायचं नाही. कोणत्याच देवी देवतांच्या मूर्तीवरती, फोटोवरती ज्यावेळी आपण अभिषेक करत असतो त्यावेळी अभिषेकाचं पाणी असेल किंवा पंचामृत असेल ते तुळशी मातेला चुकूनही वाहायचं नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. तर आता हे झालं. आता त्याचबरोबर पंचोपचार पद्धतीने पूजा करून झाली, अभिषेक करून झाल्यानंतर सेवा काय करावी. अर्थात तुमच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती आहे, फोटो आहे, तर रोज तुमच्या हातून थोडी कमीना सेवाही घडलीच पाहिजे. आता सेवा काय करावी बघा, याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो सुद्धा तुम्ही बघू शकता. पण रोज कमीत कमी तुम्ही जॉबला जाता, वर्किंग आहात किंवा घरात मुलं बाळ आहेत, जॉईंट फॅमिली आहे, पण कमीत कमी ॲटलिस्ट ही सेवा तुमच्या घरामध्ये झाली पाहिजे. रोज स्वामीचरित्र सारामृतामधील 3 अध्याय, तारक मंत्र, 11 माळी जप ह्या गोष्टी तरी तुमच्या हातून घडल्या पाहिजेत. ही सेवा तरी ॲटलिस्ट तुमच्या हातून घडली पाहिजे. भले तुम्हाला देवासमोर बसून एका ठिकाणी बसून ह्या सगळ्या सेवा करायला जमत नाही, तुम्ही आपल्या दिंडोरी प्रणित केंद्राचं जे श्री गुरुपीठ ॲप आहे
ते डाउनलोड करून घेऊ शकता. तुम्ही ट्रेनमध्ये जाता जाता ही सेवा करू शकता. पठण वाचन करू शकता, तारक मंत्र म्हणू शकता, नामस्मरण करू शकता. असं नाही की ते स्वामींच्या पुढे बसायलाच पाहिजे आणि सेवा करायलाच पाहिजे. आपल्या स्वामींनी असं काही सांगितलं की माझ्यापुढे तास-तासभर बस आणि मग सेवा कर. स्वामींनी असं सांगितलेलं आहे की तुझं कर्म आधी कर आणि मग माझी सेवा कर. परमार्थ परमार्थ तर आपल्याला करायचंच आहे, पण आधी प्रपंच कर. प्रपंच नीटनेटका कर आणि मग परमार्थ कर, असा संदेश आपल्याला आपल्या स्वामींनी दिलेला आहे. त्यामुळे जरी तुम्ही कामावरती जाता, कुठे जॉबवरती जाता, तुम्हाला वेळ नाही आहे, पण इच्छा आहे महाराजांची सेवा करायची, तर तुम्ही अशा प्रकारे देखील सेवा करू शकता. मनात भक्ती श्रद्धा असली की आपण कुठेही बसून सेवा केली ना, मग तुम्ही ट्रेनमध्ये बसा, ऑफिसमध्ये असाल, तिथे नामस्मरण केलं तर ते नक्कीच महाराजांच्यापर्यंत पोहोचणार आहे. मनापासून केलेली सेवा, मनापासून मारलेली हाक महाराजांच्यापर्यंत नक्कीच पोहोचत असते. तर रोज स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय, तारक मंत्र आणि 11 माळी जप ह्या सेवा तर तुम्ही नक्की करा. खूप सुंदर अनुभव येतील आणि ही सेवा जी आहे ती आपलं एक संरक्षण कवच म्हणून ओळखली जाते. आणि ज्या घरामध्ये ही सेवा होते ना, त्या घरामध्ये एक व्यक्ती जर ही सेवा करत असेल तर अख्खं कुटुंब त्यातून तरून जात असतं. येणाऱ्या संकटातून तरून जात असतं. इतकी प्रभावी ही सेवा आहे. म्हणून ही सेवा तरी ॲटलिस्ट तुमच्या हातून घडली पाहिजे. तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. हा व्हिडिओ करण्यामागं एक कारण की काही ताईंच्या अशा कमेंट्स होत्या की पंचामृताविषयी 1-2 कमेंट्स मला आल्या होत्या. त्याचबरोबर जास्वंदाचं फूल, ह्या बारीक-सारीक गोष्टी आहेत. बरेच असे अजून नवीन स्वामी भक्त आहेत ज्यांना काही गोष्टी माहीत नाहीत, पण अर्थात त्यांना हे सगळं माहीत झालं पाहिजे एवढीच तळमळ. तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.